तर माझ्यासोबत काय झालं, जेव्हा मला कुठंच कॉलेज अलॉट झालं नाही, तर मी पुण्यामध्ये फिरलो सगळीकडं. सगळ्या कॉलेजेसला भेट दिली, बघितलं. तर त्यावेळेस कसं होतं, की कम्प्युटर सायन्स म्हणजे भेटणं खूप अवघड होतं. सो मी ज्या कॉलेजमध्ये जाईल ते म्हणायचे ENTCमध्ये ॲडमिशन घे. GPP कॉलेज वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये. तिथं ॲडमिशन भेटलं म्हणजे मी खूप खूप खुश होतो त्या टाईमला, की प्राउड फील होत होतं, की मला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटते. तेच ही जी सिच्युएशन आहे ना, की पर्सेंटाईल और पर्सेंटेज कमी असणं, कॉलेज न भेटणं, बट स्ट्रीम चेंज करायची नाही, कम्प्युटर सायन्समध्येच जायचं आहे. स्टुडंट्सला कळेल की लाईक कशी फी जास्त घेतली जाते, कशी डोनेशन घेतले जातात. कोणताच स्टुडंट्स किंवा मी सुद्धा आजपर्यंत पाहिलं नाही आहे की त्याला PM इंटर्नशिप थ्रू कुठेतरी जॉब लागला आहे, इंटर्न लागला आहे आणि तो काम करतो आहे. ते सुद्धा एक MNC मध्ये. सो तो फर्स्ट आहे. सो मला काय वाटतं, की कॉलेज मॅटर करतं. कारण आता आता माझ्या आता थर्ड टायर कॉलेजला वगैरे प्लेसमेंटच्या अपॉर्च्युनिटीज नाहीत, कंपनीतच येत नाही. सो हाच तो ॲक्च्युअल पॉईंट आहे की जिथे स्टुडंट्सला कळते की इंटर्नशिपचा एक्सपोजर ॲक्च्युअली घ्यायला हवा. 1-1.5 महिन्यानंतर मला कॉल आला. आधी अप्रूव्हचा मेसेज आला, त्यानंतर मला कॉल आला आणि त्यानंतर कॉलवरच माझा इंटरव्ह्यू झाला. त्यांनी बेसिक विचारलं, की माझी एक ॲडवाईस राहील, की जर तुम्ही ट्राय करताय, तुम्ही कॉलेजच्या फायनल इयरमध्ये किंवा थर्ड इयरमध्ये आहात, तर तुम्ही कॅम्पससाठी पण प्रिपरेशन करताय. बट त्याआधी तुम्हाला इंटर्नशिपचा एक्सपोजर पाहिजे असेल, तर PM इंटर्नशिप स्कीम ही बेस्ट आहे. खूप सारे स्टुडंट्स अँड फ्रेशर्स ऑफ कॅम्पस जॉबसाठी अप्लाय करतात थ्रू LinkedIn, Indeed अँड Naukri.com. बट एक PM इंटर्नशिप प्रोग्राम आहे, ज्याबद्दल की खूप सारा एक्सपोजर आजच्या टाईममध्ये स्टुडंट्स और फ्रेशर्समध्ये नाही आहे. सो त्यावरती हा स्पेशल पॉडकास्ट आपण घेतला आहे ओंकारसोबत, ज्याने की त्याची इंजिनिअरिंग कंप्लीट केली आहे 2024मध्ये अँड आत्ता तो टेक महिंद्रामध्ये ॲज अ क्लाउड इंजिनियर काम करतोय. सो एका अशा कॉलेजमध्ये जेव्हा आपल्याला मॅनेजमेंट थ्रू ॲडमिशन घ्यावं लागतं, डोनेशन्स भरून ॲडमिशन घ्यावे लागते. कॉलेजमध्ये टीचिंग चांगली नसते, त्यामुळे फक्त आपण एक्झामसाठी अपिअर होतो, डिग्री कंप्लीट करतो. तर हा जो सेटबॅक आहे, ह्या सेटबॅकमध्ये स्वतःला डिप्रेस न करता कसं पुश करून एक इंटर्नशिप करणं, फ्रीलान्सिंग करणं, ह्या सर्व गोष्टी करून कसा स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्ड करणे, स्किल्स बिल्ड करणे आणि इंडस्ट्रीचा एक्सपोजर घेणे, ह्या साऱ्या गोष्टी कशा केल्या जातात. खूप सारे ड्राईव्हज दिल्यानंतर लास्ट राऊंडला जाऊन रिजेक्शन्स येतात. त्यानंतर ऑफ कॅम्पस कशाप्रकारे अजून ट्राय केले जाऊ शकते, कोणत्या मेथड्स फॉलो केल्या जाऊ शकतात, ह्याबद्दल डिस्कस केले. PM इंटर्नशिप प्रोग्राम हा मेन टॉपिक आहे या पॉडकास्टचा. सो तुम्हाला PM इंटर्नशिप प्रोग्रामबद्दल खूप काही जाणून घ्यायला भेटते. लाईक साईटवरती जाऊन कशाप्रकारे रजिस्टर केलं जातं, कोणत्या फील्ड्समध्ये जॉब प्रोव्हाइड केले जातात, IT मध्ये सुद्धा कोणत्या कंपनीज रजिस्टर आहेत, कशाप्रकारे एक अपॉर्च्युनिटी भेटली जाईल, या खूप साऱ्या गोष्टींबद्दल बोलणं झाले. सो PM इंटर्नशिप प्रोग्रामबद्दल जाणून घेण्यासाठी, खूप साऱ्या अदर थिंग्सबद्दल सुद्धा जाणून घेण्यासाठी हा पॉडकास्ट नक्कीच खूप हेल्पफुल ठरेल. सो इट्स ओंकार ऑन बियॉन्ड द कोड. एन्जॉय टुडेज एपिसोड. सो वेलकम ओंकार ऑन बियॉन्ड द कोड पॉडकास्ट. अँड फर्स्ट ऑफ ऑल स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सो कसं वाटतंय? मस्त वाटतंय, चांगलं वाटतंय. फर्स्ट ओके. टाईम फर्स्ट पॉडकास्ट आहे. फर्स्ट टाईम कुठेतरी मी असं बोलतोय. ओके. सो बिफोर स्टार्टिंग, या पॉडकास्टची थीम ही आहे की ऑन कॅम्पस, ऑफ कॅम्पस बऱ्याच ड्राईव्ज और प्लेसमेंट्सबद्दल स्टुडंट्स ऐकतात. PM इंटर्नशिप प्रोग्रामसुद्धा एक साईट आहे, त्यावरती इंटर्नशिप ऑफर केल्या जातात. बट खूप साऱ्या स्टुडंट्सला त्याबद्दल माहिती नाही आहे. या गोष्टीचा एक्सपोजर घ्यायचा आहे या पॉडकास्ट थ्रू. बट बिफोर स्टार्टिंग, लेट जस्ट स्टार्ट विथ युअर ब्रीफ इंट्रोडक्शन, की तुझ्याबद्दल थोडं सांग, बॅकग्राऊंड, एज्युकेशनल जर्नी अँड ऑल. ठीक आहे. माझं नाव ओंकार देवकते.
आणि मी पुण्यातच राहतो. आणि मी 10वी नंतर डिप्लोमा केलं GPP कॉलेजला. त्यानंतर मी डिग्रीसाठी डायरेक्ट सेकंड इयर दत्तकला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतलं. तिथं माझं BE कम्प्युटर इंजिनिअरिंग कंप्लीट केलं मी. आणि त्यानंतर मी PM इंटर्नशिप्स स्कीम थ्रू टेक महिंद्राला ॲप्लाय केलं होतं. आणि सध्या मी ॲज अ क्लाउड इंजिनियर इंटर्न आहे टेक महिंद्रामध्ये. ओके, सो लेट्स जस्ट एक्सप्लोर युअर होल जर्नी, स्टार्टिंग विथ तुझ्या स्कूलिंग एज्युकेशनपासून सुरुवात करूया. ठीक आहे. चल, मी 10वी पर्यंत ना 3 शाळा चेंज केल्या. सो आम्ही प्रॉपर नांदेडचे. बट पप्पांना इथं जॉब असल्यामुळं आम्ही 2008-9 साली इथं आलो. मग स्टार्टिंगला माझ्या घराजवळ एक स्कूल होती. सो तिथं माझं शिक्षण झालं. 2 वर्ष मी तिथं त्या शाळेमध्ये होतो. त्यानंतर मी 4थी नंतर दुसरी शाळा चेंज केली. त्यानंतर तिथं 2 वर्ष मी केलं. त्यानंतर 5वी नंतर मी श्री सरस्वती विद्या मंदिर या शाळेमध्ये आलो. तिथं मी 10वी पर्यंत होतो. आणि मग 10वी नंतर मी GPPला डिप्लोमासाठी ॲडमिशन घेतलं. त्याच्यामध्ये अर्धं तर डिप्लोमा माझा ऑफलाईन होता. त्यानंतर पॅन्डेमिक आलं, कोरोना. त्याच्यामुळं अर्धा डिप्लोमा तर ऑनलाईनच गेला. एक्झाम्स वगैरे सगळं ऑनलाईनच झालं होतं. मग त्यानंतर मी डिग्रीसाठी ॲडमिशन घेतलं दत्तकला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथं. मग त्यानंतर मी 2024मध्ये पास आउट झालो. ओके, सो 10वी नंतर जो फेज आहे त्यावरती थोडं बोलू, की आफ्टर 10th डिसाईड होतं लाईक इंजिनिअरिंगच करायची, कम्प्युटर सायन्समध्येच जायचं. सो माझं आधीपासून ठरलेलंच होतं की मला कम्प्युटरमध्येच जायचं आहे. कारण माझा इंटरेस्ट होता आधीपासून कम्प्युटर्समध्ये, मला आवडत होतं. त्याच्यामुळं मी ठरवलं 10वीवरच की आपण डिप्लोमा केलं पाहिजे. आणि जर डिप्लोमा केल्याचा फायदा असा असतो की आपण जर डिग्री करायला गेलो तर त्याचा बेस आपला डिप्लोमामध्ये स्ट्रॉंग होतो. मग आपल्याला फ्युचरमध्ये फायदा होतो त्या गोष्टीचा. ओके, सो जेव्हा पण ना कोणी म्हणतं की माझा इंटरेस्ट ऑलरेडी कम्प्युटर सायन्समध्ये होता या कम्प्युटरमध्ये होता, तर त्याच्या मागचे ॲक्च्युअल रिझन्स काय असतात? लाईक माझं जर बोलायचं झालं तर मला ऑलरेडी कम्प्युटरचा खूप एक्सपोजर होता लहानपणापासून, क्लासेस केलेले, खूप साऱ्या गेम्स वगैरे खेळणं वगैरे, ह्यामुळं कम्प्युटरमध्ये ऑलरेडी इंटरेस्ट बिल्ड झाला होता. तर तुझी काय केस होती? माझी पण सिमिलरच केस होती. कारण 4th पासून माझ्याकडं होता कम्प्युटर घरी. त्याच्यामुळे मी पण खूप गोष्टी एक्सप्लोर करायचो कम्प्युटरमध्ये, गेम्स वगैरे खेळायचो. खूप साऱ्या नवीन गोष्टी ट्राय करायचो. वर्डपॅड, सुरुवातीला एक्सेल वगैरे ते शिकायचो. काही नवीन गोष्टी आहेत कम्प्युटरमध्ये बघायचो मी. त्याच्यामुळे माझा इंटरेस्ट डेव्हलप झाला त्या गोष्टीमध्ये. त्यानंतर मी असं डिसाईड केलं की कम्प्युटरमध्ये इंटरेस्ट आहे, त्यामध्ये मी बेटर करू शकेल. त्याच्यामुळं मी इंजिनिअरिंग करायचं डिसाईड केलं. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल GPPबद्दल खूप बोललेलो आहे ह्या पॉडकास्टच्या आधीसुद्धा. तर काय तुझा अनुभव होता कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा ॲट GPP? तर मला सुरुवातीला आयडिया नव्हती कॉलेजबद्दल वगैरे. मी ॲप्लाय केलं होतं 10वी नंतर. तर की मला वाटलं पण नव्हतं की ह्या कॉलेजला होईल माझं. बट फॉर्च्युनेटली ह्या कॉलेजला ॲडमिशन भेटलं. हे कॉलेज GPP कॉलेज वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे महाराष्ट्रामधलं. तिथं ॲडमिशन भेटलं म्हणजे मी खूप खूप खुश होतो त्या टाईमला, की प्राऊड फील होत होतं की मला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटलं. ओके, सो पॅन्डेमिकमध्ये लास्ट इयर गेले, ऑनलाईन एक्झाम झाल्या, तर त्याचा नक्कीच इम्पॅक्ट झाला स्कोर्सवरती. सर्वांना खूप जास्त मार्क्स होते. डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी खूप सारं कॉम्पिटिशन वाढलं. सो त्यामध्ये पर्सेंटेज डाऊन होणं, कॉम्पिटिशन वाढणं, त्यासाठी कॉलेजेस भेटणं अवघड झालं होतं. तर तुझा काय पूर्ण अनुभव होता? माझा आता डिप्लोमाची परीक्षा आपली ऑनलाईनच होती. सो ऑनलाईन असल्यामुळं त्याच्यामध्ये माझा स्कोर कमी झाला थोडासा. 82% होते मला डिप्लोमाला. सो डायरेक्ट सेकंड इयरला कॉलेज भेटणं थोडंसं अवघड झालं होतं. मी पहिल्या म्हणजे लिस्ट असतात ना ॲडमिशनच्या, पहिल्या लिस्टमध्ये कॉलेज नाही भेटलं. मग सेकंड लिस्टमध्ये पण मी ट्राय केलं, बाहेरचे लांबचे वगैरे कॉलेज टाकून ट्राय केलं. बट कुठेच ॲडमिशन भेटलं नाही. सो माझी ओळख असल्यामुळं मी दत्तकला कॉलेज इंजिनिअरिंगला तिथं ॲडमिशन घेतलं ॲज अ मॅनेजमेंटमधून. तिथं मला डोनेशन भरावं लागलं. तर त्या ऑनलाईनचा आणि त्या कमी स्कोरचा खूप जास्त इम्पॅक्ट झाला माझ्या कॉलेज लाईफवर, माझ्या इंजिनिअरिंगवर. सो ओके, ही जी सिच्युएशन आहे ना, की पर्सेंटाईल और पर्सेंटेज कमी असणं, कॉलेज न भेटणं, बट स्ट्रीम चेंज करायची नाही, कम्प्युटर सायन्समध्येच जायचं आहे. खूप सारे स्टुडंट्स ना सर्च करतात कॉलेजेस, की जे जस्ट कॉलेजेस नावाला असतात, बट तिथे ॲक्च्युअल लर्निंग किती आहे या गोष्टींवरती फोकस नाही केला जात.
तर डोनेशन्स भरले जातात, खूप साऱ्या फीज पेड केल्या जातात स्टुडंट्सकडून. सो ही एक जर्नी असते. हा अनुभव खूप सारे स्टुडंट्स घेतात. तर तुझ्यासोबत जी सिच्युएशन झाली, डोनेशन प्लस फीज वगैरे, ती थोडी इन डेप्थ एक्सप्लेन कर की लाईक काय स्ट्रक्चर होते. सो स्टुडंट्सला कळेल की लाईक कसे फी जास्त घेतली जाते, कशी डोनेशन्स घेतले जातात. तर माझ्यासोबत काय झालं, जेव्हा मला कुठंच कॉलेज अलॉट झालं नाही, तर मी पुण्यामध्ये फिरलो सगळीकडं. सगळ्या कॉलेजेसला भेट दिली, बघितलं. तर त्यावेळेस कसं होतं, की कम्प्युटर सायन्स म्हणजे भेटणं खूप अवघड होतं. सो मी ज्या कॉलेजमध्ये जाईल ते म्हणायचे ENTCमध्ये ॲडमिशन घे. बट मला तर कम्प्युटरमध्येच जायचं होतं. सो कुठे भेटलं नाही. डोनेशन कुठे जास्त मागत होते, कुठं 8,00,000 5,00,000च्या वर डोनेशन मागत होते. सो मी डिसाईड केलं, की तिकडंच ॲडमिशन घ्यायचं दत्तकला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला. कारण तिथं थोडीशी माझ्या रिलेटिव्हची ओळख असल्यामुळं त्यांनी थोडंसं ते बोलले होते, की डोनेशनमध्ये आपण ॲडजस्ट करू. सो तिकडं घेतलं मी ॲडमिशन. तर तिथं कसं होतं, की 1,00,000 प्रत्येक वर्षी फीज आणि ॲडिशनल डोनेशन 3,00,000 घेतलं. म्हणजे 1,00,000 ओके. पर इयर डोनेशन प्लस 1,00,000 फीज असं आहे. ओके. अँड ती जी फीज होती ती स्कॉलरशिप थ्रू घेतली जायची. हा एक कॅच आहे. महाडीबीटीची जी स्कॉलरशिप असते हो, हो. त्या थ्रू. हो, त्या थ्रूच घेतली होती माझी पण. 1,00,000 पर इयर फीज घेतली होती माझ्याकडून आणि आणि ती जी स्कॉलरशिप भेटायची मला, ती डायरेक्ट कॉलेजकडेच जायची. ओके. सो असं होतं. सो आय डोंट थिंक की कोणी डोनेशन्स वगैरेबद्दल एवढं डेप्थ एक्सप्लेनेशन और डिस्कशन केलं असेल आधी. बट ठीक आहे, मुलांना ना या गोष्टींची जाणीव पाहिजे और या गोष्टी माहिती पाहिजे की ॲक्च्युअली कसं वर्कआउट होतं त्या सर्व गोष्टी. सो पूर्ण जी जर्नी होती बी इंजिनिअरिंग, तर काय अनुभव होता त्यामध्ये? मी त्या कॉलेजला ॲडमिशन ह्या पण एका दृष्टिकोनातून घेतलं, की कॉलेज तर मला चांगलं भेटलं नाहीये, म्हणजे इतकं चांगलं प्रेस्टिजियस कॉलेज नाहीये ते. हम्म. सो माझा असा विचार होता, की मी कॉलेज रेग्युलर म्हणजे करायचं नाही असं ठरवलं होतं. कारण तिथं त्या कॉलेजमध्ये मला फारसं काही असं दिसत नव्हतं. कारण तिथे प्लेसमेंट वगैरे नसतात. थर्ड टायर कॉलेजला असं प्लेसमेंट वगैरे काही नसतं. सो आपल्याला स्वतःहून जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात. तर मी असा निर्णय घेतला, की मी ॲज अ एक्सटर्नल करायचं ठरवलं. आणि मी पुण्यामध्ये इंटर्नशिप किंवा जॉबसाठी शोधत होतो. तर मला पुण्यामध्ये एक इंटर्नशिप भेटली. ती एक मार्केटिंग एजन्सी होती आणि त्यामध्ये मी ॲज अ वेबसाईट डिझायनर इंटर्नशिप केली. त्यानंतर मी फुल टाईम तिथे जॉइन झालो आणि अराउंड मी 1 वर्ष तिथं काम केलं. ओके. सो ना माझ्याकडे 2 क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट ऑफ ऑल ना, जेव्हा आपण डोनेशन भरून ॲडमिशन घेतो, एक लिनियर प्रोसेस नाही. सगळे मुलं कॅप राउंड्स थ्रू जातात. जी ॲक्च्युअल फीज असते ती भरून त्यांची जर्नी चालू होते. बट मोस्ट ऑफ द केसेसमध्ये मुलांना डोनेशन्ससुद्धा भरायला लागतात. फीज ॲक्च्युअल ज्या असतात त्यासुद्धा भराव्या लागतात आणि इंजिनिअरिंग जर्नी स्टार्ट होते. सो काय फील होतं त्या मोमेंटला की आपले जास्त पैसे गेलेले आहेत, एक प्रेशरसुद्धा असत असेल? हो, प्रेशर तर नक्कीच असतं. कारण असं जर नॉर्मली कॅब थ्रू लागला असता तर फीज खूप जास्त कमी पडली असती. बट तिथे ॲडिशनल आपलं डोनेशन पण चाललंय आणि प्लस ₹1,00,000 फीज आपण भरतोय. त्यावेळेस थोडंसं प्रेशर फील होतं, की की काय केलं पाहिजे पुढं आपण? खूप जास्त फीज झाली. सो आपल्यावर एक प्रेशर असतोच एक प्रकारचा. की चांगलं पॅकेज काढणे किंवा हो. चांगलं शिक्षणसुद्धा घ्यावे लागेल. हो, त्यासाठी आपल्याला जास्त मेहनत करावी लागेल. हम्म. म्हणजे कंपेअर टू त्यांचं कॉलेज बेटर आहे, त्यांना अपॉर्च्युनिटीज भेटतात. हम्म. बट प्लेसमेंट नसल्यामुळं स्वतःहून खूप जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात. ओके. सो सेकंड क्वेश्चन वॉज की ठीक आहे, जरी कॉलेज चांगलं असतं, या केसमध्ये कॉलेजच चांगलं नव्हतं, तू पुण्याला आला, इंटर्न करायला लागला. इन मोस्ट ऑफ द केसेस कॉलेज जरी चांगलं असेल तरी आय डोंट थिंक सो एवढा काही फरक पडतो लर्निंगमध्ये, बिकॉज खूप साऱ्या गोष्टी ना स्टुडंट्सला स्वतःहूनच शिकायला लागतात. सो तुझा काय एक ओपिनियन असेल, तू जी इंटर्नशिप केली, डेफिनेटली मला वाटतं की त्यामध्ये ज्या लर्निंग्स भेटला ना, की ऑफिसमध्ये काम कसं असतं, क्लायंट कसे हँडल केले जातात, डेडलाईन्स काय असतात, तर तो एक्सपोजर जास्त मोठा आहे. सो मला काय वाटतं, की कॉलेज मॅटर करतं. कारण आता आता माझ्या थर्ड टायर कॉलेजला वगैरे प्लेसमेंटच्या अपॉर्च्युनिटीज नाहीत, कंपनीतच येत नाहीत. मग जे जे कॉलेज चांगले असतात त्यामध्ये कंपनीज येतात, अपॉर्च्युनिटी भेटते. सो तिथं ॲज कम्पेअर टू ऑन कॅम्पस, ऑफ कॅम्पसवाल्यांना जास्त स्ट्रगल करावं लागतं. कारण त्यांना स्वतःहून अपॉर्च्युनिटीज शोधाव्या लागतात. सो असं वाटतं मला. आणि पुढं मी कॉलेज चालू असताना जेव्हा मी
त्या कंपनीमध्ये जॉब करत होतो ॲज अ वेबसाईट डिझायनर. तिथे मला खूप खूप गोष्टी शिकायला भेटल्या, कारण फर्स्ट टाईम एक्सपोजर भेटला की इंडस्ट्रीमध्ये की ॲक्च्युअली वर्क कसं चालतं. सो मी सुरुवातीला 6 महिने इंटर्न होतो. मी काहीतरी 1 ऑगस्ट 2023ला जॉइन केलं होतं. म्हणजे ती कंपनी जॉइन केली होती. तिथे 6 महिने इंटर्नशिप होती. सो त्यामध्ये मला खूप गोष्टी शिकायला भेटल्या. वर्डप्रेस, विक्स हे वेबसाईट बिल्डर्स आहेत, ज्या थ्रू आपण वेबसाईट बिल्ड करू शकतो बिझनेसेससाठी. सो तिथं खूप चांगला एक्सपिरियन्स होता की कॉलेजमध्ये असतानाच मला ॲक्च्युअलमध्ये वर्क करायचा अनुभव भेटला. ही गोष्ट खूप फायद्याची ठरली मला. पुढे जेव्हा मी कंटिन्यू जॉब केला, त्यानंतर जॉब सोडल्यानंतर पण फ्रीलान्सिंग करताना मला त्या गोष्टीचा खूप जास्त फायदा झाला. ओके, सो हाच तो ॲक्च्युअल पॉईंट आहे की जिथे स्टुडंट्सला कळते की इंटर्नशिपचा एक्सपोजर ॲक्च्युली घ्यायला हवा. बिकॉज तो जो एक्सपिरियन्स आहे ना, तो खूप मॅटर करतो ॲट द टाईम ऑफ इंटरव्ह्यूज, ॲट द टाईम ऑफ जॉईनिंग, जेव्हा तुम्ही एक MNC ऑर एनी अदर कंपनी जॉईन करता. ओके, सो थोडंसं इंटर्नशिपबद्दल इन डेप्थ बोलू, बिकॉज इथे ना माझीसुद्धा एक स्टोरी ॲड होणार आहे. ओके, सो ॲडवायरला तू इंटर्न करत होता. सो खूप साऱ्या ना पॉडकास्टमध्ये हे डिस्कशन झालेलं आहे की टायर 3 कॉलेजच्या मुलांना इंटर्नशिप भेटणं अवघड असतं, बिकॉज ऑन कॅम्पस कंपनीज येत नाहीत. लास्ट इयर प्लेसमेंटसाठी फक्त कंपनीज असतात. सो स्वतःहून फाइंड करावं लागतात कंपनीज, सर्चिंग करावी लागते, खूप साऱ्या गोष्टी स्वतःहून करायला लागतात. सो त्यामध्ये ना एक गोष्ट बोलली गेली होती की रेफरल ऑर कोणत्या तरी कॉन्टॅक्ट थ्रू इंटर्न भेटणे इझी असते. सो माझीसुद्धा तीच केस होती की तुझ्या कॉन्टॅक्ट थ्रू मला ॲडवायरमध्ये इंटर्नशिप भेटली. सो हा एक पॉईंट आहे की जो स्टुडंट्सला कळला पाहिजे की हेल्प घेऊन और रेफरल घेऊन इंटर्नशिप करणं ही चांगली गोष्ट आहे इन द 3rd इयर. बिकॉज टायर 3 कॉलेजला किंवा SPB युनिव्हर्सिटीमध्ये इंटर्नशिप आज सब्जेक्ट कंपल्सरी झाला आहे आता. सो तो जो पूर्ण अनुभव होता माझासुद्धा की तुझ्या थ्रू ॲडवायरला इंटर्न लागणं, हा एक चांगला एक्सपिरियन्स होता. मलासुद्धा त्या गोष्टीचा खूप फायदा झाला पुढे जाऊन की ॲक्च्युअल क्लायंट्सची रिक्वायरमेंट कशी असते, प्रोजेक्टचा वर्कफ्लो कसा असतो, रिक्वायरमेंट गॅदरिंग कशी केली जाते, ॲक्च्युअल साईट्स डिझाईन कशा केल्या जातात, खूप साऱ्या गोष्टी कळल्या. सो त्यानंतर ठीक आहे, लास्ट इयर चालू झालं इंजिनिअरिंगचं. इंटर्न्स माझी कंप्लीट झाली, तूसुद्धा सोडलीस. सो त्यानंतरचं काय जर्नी होती? मला तिथून फायदा तर झाला खूप, बट खूप जास्त एक्सपिरियन्स पण भेटला. कारण जेव्हा आपण एखाद्या स्मॉल कंपनीमध्ये जेव्हा काम करतो, तेव्हा आपल्यावर जास्त रिस्पॉन्सिबिलिटी असतात. त्यामुळे आपल्याला प्रत्येक जे पार्ट असतात प्रोजेक्टचे, त्या प्रत्येक पार्ट्समध्ये आपल्याला काम करायची संधी भेटते. म्हणजे फ्रॉम रिक्वायरमेंट्स गॅदरिंग टू द फायनल डिलिव्हरी, त्याच्यामधल्या ज्या सर्व प्रोसेस आहेत, त्या सर्व प्रोसेसमध्ये काम करायचा आपल्याला चान्स भेटतो, आपल्याला चांगला अनुभव भेटतो. माझं कसं झालं, मी 1 वर्षपेक्षा 2-3 महिने जास्तपर्यंत, म्हणजे मी 1 ऑगस्ट 2023ला जॉईन केलं होतं. त्यानंतर मी ऑक्टोबर 2024पर्यंत तिथं काम केलं. मग त्यानंतर माझं कॉलेजचं फायनल इयर असल्यामुळं मला प्लेसमेंटसाठी प्रिपेअर करायचं होतं. सो मी ते सोडायचा निर्णय घेतला आणि कुठेतरी कोर्स करू म्हटलं, जसं सर्वजण करतात 3rd-4th इयरमध्ये. सो मी निर्णय घेतला आणि सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूटमध्ये मी कोर्स जॉईन केला जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंटमध्ये. तिथं शिकायला भेटलं खूप काही. बट ॲक्च्युली तिथं कसं झालं की तो कोर्स ॲक्च्युली 6 मंथचा होता, बट त्यांनी 2 ते 2.5 महिन्यामध्येच पूर्ण संपवला. त्यामुळे कोर जावा वगैरे हे चांगलं शिकायला भेटलं, पण ॲडव्हान्स जावासाठी वगैरे थोडं मला स्वतःहून एफर्ट्स घ्यावे लागले, स्वतःहून जास्त शिकावं लागलं त्या गोष्टी. आणि त्यानंतर त्याच बेसिसवर मी इंटरव्ह्यू द्यायला चालू केलं. ओके, सो ह्या आधी ना जे पण गेस्ट आलेत त्यांनी एक चांगला अनुभव सांगितलेला आहे सिम्बॉयसिस डिस्टन्स लर्निंग कोर्सेससोबत. सो तुझी एक वेगळी स्टोरी आहे. सो हे दाखवते की प्रत्येकाचा एक अनुभव वेगळा असतो. एव्हरी कॉइन हॅज 2 साइड्स. सो मला हे विचारायचं आहे की हे जे कोर्स तू जॉईन केला सिम्बॉयसिसमध्ये, तर ह्याचा एक्सपोजर कुठून होता? लाईक तू कुठून फाइंड आउट केला की इथे असा असा कोर्स दिला जातो? माझा एक फ्रेंड होता, त्यांनी सजेस्ट केलं होतं मला की सिम्बॉयसिसला असे कोर्स ऑफर केले जातात. सो मी त्याच्या थ्रू ते जॉईन केलं. बट असं नाही की त्याचा अजिबात फायदा नाही. त्याची हेल्प खूप झाली मला, बट ज्या लेवलला व्हायला पाहिजे होती, किंवा
आता टेक्नॉलॉजी, आता जावा जर घेतला आपण, कोर जावा शिकायलाच आपल्याला 2 ते 3 महिने लागतातच. सो फुल स्टॅकचा प्रोजेक्ट 2 ते 3 महिन्यामध्ये पॉसिबलच नाही आहे, कारण बेसिकच स्ट्रॉंग व्हायला आपल्याला जास्त टाईम द्यावा लागतो. सो मी स्वतःहून पण एफर्ट्स घेतले, स्वतःहून पण शिकलो, स्वतःहून ट्राय केल्यात गोष्टी. ओके, सो ॲट दॅट टाईम लास्ट इयर सुरू होते और संपत आलं होतं. सो अशा कॉलेजमध्ये असणं जिथे की ऑन कॅम्पस कंपनीज येत नाही. सो आपल्याला माहिती आहे की आपल्याला ऑफ कॅम्पसच ट्राय करायचं आहे. सो मोस्ट ऑफ द केसेसमध्ये ना, जितके पण आजपर्यंत गेस्ट आलेत किंवा जितके पण फ्रेंड सर्कलमध्ये आहेत लोक, सो त्यांचा अनुभव असतो की ऑन कॅम्पस कंपनीज येऊन गेल्यात, प्लेसमेंट होत नाही आहे, देन ऑफ कॅम्पस ट्राय करायचं आहे. बट तुझ्या केसमध्ये तुला पूर्णपणे ऑफ कॅम्पसच जायचं आहे. सो कसं प्रिपेअर केलं स्वतःला की ऑन कॅम्पस आपल्याला ऑपॉर्च्युनिटी भेटणार नाही आहे, सो ऑफ कॅम्पसच ट्राय करायचं आहे, काय गोष्टी केल्या त्यासाठी? मी आधीच म्हणजे डोक्यामध्ये होतंच की आपल्याला तर ऑन कॅम्पस चान्स भेटणार नाही आहे. सो आपल्याला जास्त एफर्ट्स घ्यावेच लागतील, स्वतःहून जास्त प्रिपरेशन करावंच लागेल. सो त्या कोर्सचा मला फायदा झाला, ज्यामुळे माझं बेसिक्स चांगलं स्ट्रॉंग झालं. मग त्या बेसिसवर त्या त्या तिथे माझी फाउंडेशन तयार झाली. सो त्या बेसिसवर मी स्वतःहून शिकायचं ट्राय केलं. जावा झालं, त्यानंतर अँग्युलर, त्यानंतर HTML, CSS ह्या गोष्टी मी स्वतःहून प्रिपेअर करायला चालू केल्या आणि त्याच्या बेसिसवरच मी इंटरव्ह्यू वगैरे द्यायला चालू केलं. ओके, सो जेव्हा हा सिम्बॉसिसचा कोर्स संपला त्यानंतर लास्ट इयर संपून गेले होते, प्लेसमेंट झालेली नव्हती. सो जेव्हा ना लास्ट इयर संपते, प्लेसमेंट झालेली नसती, तेव्हा थोडंसं वाईट वाटतं की खूप सारे फ्रेंड्स प्लेस झालेत, आपले अजून झाले नाही, आपल्याला अजूनही इंटरव्ह्यू द्यायचे. सो काय वाटतं त्या मोमेंटला? त्या मोमेंटला मग वाटतं की हे सगळं कशामुळं झालं होतं, बट त्याला आपण काय करू शकत नाही. आपण कंपॅरिझन पण करू शकत नाही इतरांशी, कारण प्रत्येकाची सिच्युएशन ही वेगळी असते. कारण कोणाला अपॉर्च्युनिटी भेटतात, कोणाला भेटत नाहीत. सो असं मी कधी कम्पेअर नाही केलं, बट स्वतःला असं कधी फील नाही होऊन दिलं. मी ट्राय करत राहिलो, कारण मला माहिती होतं की खूप जास्त एफर्ट्स घ्यावेच लागणार आहेत. सो मी तयार होतो त्या गोष्टीसाठी आणि मी त्यानुसार एफर्ट्स घ्यायला चालू केलं, शिकायला चालू केलं. ओके, सो त्यानंतर ओपन कॅम्पस ड्राईव्ज, मेगा ड्राईव्ज वगैरे ह्या तू अटेंड करायला सुरुवात केलीस. हो. तर लास्ट इयर कंप्लीट होऊन थोडे महिने होऊन गेले होते, प्लेसमेंट प्रिपरेशनसुद्धा करत होता. आता प्लेसमेंट नव्हती बट ड्राईव्ज वगैरे अटेंड करत होता. सो त्यामध्ये तू 2 कंपन्यांच्या ड्राईव्ह अटेंड केल्या, ज्यामध्ये की लास्ट राऊंडला जाऊन पण रिजेक्शन आले. सो तो पूर्ण एक्सपिरियन्स शेअर कर. ठीक आहे. मी बऱ्याचशा ओपन कॅम्पस ड्राईव्हला अप्लाय केलं होतं. सुरुवातीच्या काही कंपन्यांमध्ये म्हणजे मला एक्सपिरियन्स नव्हता की इंटरव्ह्यू प्रोसेस कशी असते किंवा सगळं कसं असतं. सो काही कंपन्यांमध्ये मला खूप शिकायला भेटलं की माझ्या काय काय चुका होत्या, माझे काय वीक पॉईंट्स होते किंवा कम्युनिकेशन झालं किंवा टेक्निकल नॉलेज झालं. सो तिथं मला चान्स भेटला स्वतःला इम्प्रूव्ह करायचा. सो मी त्यानुसार प्रिपेअर करत गेलो आणि ड्राईव्ह वगैरे अटेंड केल्या. अशा 2 कंपन्यांना मी अप्लाय केलं होतं, चांगल्या कंपनीज होत्या. वॉल्टर्स क्लुअर्स म्हणून एक कंपनी आणि PTC, दोन्ही प्रोडक्ट बेस्ड कंपनीज आहेत. त्यामध्ये मी अप्लाय केलं होतं, त्याचा एक्सपिरियन्स शेअर करतो मी. सुरुवातीला मी वॉल्टर्स क्लुअर्समध्ये अप्लाय केलं होतं. ओपन कॅम्पस ड्राईव्ह होते. अराउंड 100 ते 120 जण आले होते त्या कॅम्पस ड्राईव्हला. सो तिथे सुरुवातीला ती टेस्ट झाली होती ॲप्टिट्यूड, म्हणजे कोडिंग MCQs होते त्यामध्ये आणि काही कोडचे क्वेश्चन्स होते जे पेपरवर राईट करायचे होते. सो ते तर क्लिअर झालं होतं माझं. त्यानंतर टेक्निकल राऊंड झाला. मग टेक्निकल राऊंडसुद्धा क्लिअर झाला माझा, बट शेवटी डायरेक्टर राऊंड होता. सो त्या डायरेक्टर राऊंडमध्ये कारण त्यांनी थोडेसे क्वेश्चन्स विचारले मला, स्वतःबद्दल विचारलं, त्यानंतर काही कोडिंग क्वेश्चन विचारलं, बट मला ते 60%च जमले होते. म्हणजे कारण फ्रेशर करून ते जास्त एक्सपेक्ट पण करत नाही तसंही, बट मला 60% आन्सर मी करेक्ट दिले होते, तरीसुद्धा माझं सिलेक्शन काही झालं नाही. सो तिथं कुठेतरी वाटलं यार की थोडासा लकचा पण पार्ट कुठेतरी असतो या गोष्टीमध्ये. आणि मी त्याच्यानंतर मग अजून चांगलं प्रिपेअर करायला सुरुवात केली, कारण तिथं मला पेपरवरती कोडिंग करायला सांगितलं होतं. सो मी स्वतःला जास्त पेपरवर कोडिंग करायची प्रॅक्टिस चालू केली. सो त्याच्यानंतर दुसरी कंपनी होती ती म्हणजे PTC. मग तिथं पण सेम प्रोसेस होती. सुरुवातीला कोडिंग क्वेश्चन्स होते, कोडिंग MCQs होते, त्यानंतर परत टेक्निकल राऊंड झाला आणि त्यानंतर परत डायरेक्टरच राऊंड होता. त्यामध्ये सुद्धा माझा 2 तास राऊंड चालला होता. म्हणजे 2 तासामध्ये मला
थोडे टेक्निकल क्वेश्चनसुद्धा विचारले, थोडं कंपनीबद्दल इन्फॉर्मेशन विचारली. त्यानंतर काही सिनॅरिओ बेस्ड क्वेश्चन दिले. 2 तास इंटरव्ह्यू चालल्यामुळं म्हणजे खूप जास्त झालं होतं ते माझ्यासाठी. कारण आणि त्या क्वेश्चन्समध्ये मी थोडा थिंकिंग करायला टाईम घेत होतो. कारण त्यांनी जेव्हा मला सिनॅरिओ बेस्ड क्वेश्चन दिले होते, जनरली सिनॅरिओ बेस्डच क्वेश्चन देतात डायरेक्टर इंटरव्ह्यूमध्ये. त्यावेळेस खूप असं प्रेशराईज टाईप झालं होतं. माझे आन्सर करेक्ट होते, बट थोडासा टाईम घेत होतो. कुठेतरी असं चुकेल का नाही अशी भीती वाटत होती. तर त्यामुळे तिथं पण माझं रिजेक्शन झालं, सिलेक्शन झालं नाही. ओके. सो एक चांगली अपॉर्च्युनिटी जेव्हा मिस होते, एवढे राउंड्स क्लिअर केल्यानंतर ती फिलिंग खूप वाईट असते. तो अनुभव मी सुद्धा घेतलेला आहे. ओके. सो इथपर्यंत जर कोणी हा पॉडकास्ट नीट ऐकला ना, त्याला एक गोष्ट कॅच होईल की तू एका अशा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं जिथे की तुला कम्प्युटर सायन्स स्ट्रीम भेटली थ्रू मॅनेजमेंट. डोनेशन भरावे लागले, फीससुद्धा भरावी लागली, बट तू ते कॉलेज अटेंड नव्हता करत. सो त्याच्या माइंडमध्ये नक्कीच हा क्वेश्चन येईल की मग ही कॉलेज जर्नी कशी होती. सो आय गेस ते थोडंसं एकदा एक्सप्लेन कर. आणि त्यामध्ये हा एक कॅच आहे की जर तुम्ही कॉलेज अटेंड करत नाही आणि तुम्ही एक्झामसुद्धा पास करताय, तर ही कशी सिच्युएशन असते. मी कॉलेज कसं रेग्युलर करत नव्हतो. फक्त एक्झामसाठी वगैरे जायचो मी. जेव्हा मी ॲज अ वेबसाईट डिझायनर जॉब करायचो, त्यावेळेस तिथल्या सरांनी पण मला अलाउ केलं होतं, की तू एक्झामला जाऊ शकतोस. तू तुझं प्रिपरेशनला प्रॉपर टाईम देत जा. सो त्याचा पण मला फायदा झाला खूप. आणि मी फक्त 1 दिवस आधी अभ्यास करायचो. नोट्स वगैरे काही असतील मित्रांकडून घ्यायच्या, त्या रिवाईज करायच्या. आणि असं सब्जेक्ट काढणं ही फार काही मोठी गोष्ट नाही आहे. इंजिनिअरिंग तसं पाहायला गेलं तर ईझी आहे. कारण सब्जेक्टमध्ये असं एवढं डीपमध्ये जाण्याची गरज नाही आहे. आपण थोडं 1-2 दिवस जरी व्यवस्थित अभ्यास केला तरी आपण विषय काढू शकतो. ओके. सो ह्या गोष्टीवर डिस्कशन करायचं कारण म्हणजे ना 2 पॉईंट आहेत की स्टुडंट्स ऐकतात की इंजिनिअरिंग कॉलेजला अटेंडन्स कंपल्सरी असते, बट खूप सारे कॉलेजेसमध्ये जस्ट चालून जातात ह्या गोष्टी. नाही आले तरी चालेल, डिग्री कंप्लीट होऊन जाईल, फक्त एक्झाम देत राहा. आणि सेकंड म्हणजे की जे सब्जेक्ट्स आपल्याला होल सेमिस्टर शिकायचे असतात ते एक स्टुडंट पूर्णपणे स्किप करतो. त्या सब्जेक्टचा अभ्यास 2 दिवस किंवा 1 दिवस आधी करतो, पास आउट होऊन निघतो त्या सेमिस्टरमधून. सो ना ती गोष्ट एवढी इम्पॅक्ट नाही करत त्याला पुढे जाऊन. एखादा शिकतोय, मग पास करतोय तो सब्जेक्ट, चांगली गोष्ट आहे. बट जो नाही करत आहे तो सुद्धा पास आउट करून त्याला एवढा फरक नाही पडत आहे. सो ही गोष्ट हे दाखवते की लाईक टाईम इन्व्हेस्ट अशा गोष्टींवरती करा ज्या ॲक्च्युअल रिअल एक्सपोजर देतील. असं नाही आहे की कॉलेज अटेंडच करायचं नाही, बट कॉलेजसुद्धा तसं लर्निंग प्रोव्हाइड करणारं पाहिजे. त्या लेवलची टीचिंग तिथे झाली पाहिजे की ती तुम्हाला वर्थ इट वाटली पाहिजे तिथे बसून. आणि टायर 3 कॉलेजेससोबत हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. सो मुलं खूप कन्फ्यूज असतात की काय करायचं आहे. जसं तू कॉलेज स्किप करून इंटर्न केली, एक्सपोजर घेतला, एक्झाम्स पास आउट केल्या आणि डिग्री कंप्लीट केली आणि प्रिपरेशन करत होतास. सो इथपर्यंत एक जो रेग्युलर पार्ट असतो पॉडकास्टचा तो कंप्लीट होतोय. एव्हरी पॉडकास्टला एक जर्नी कव्हर करतो आपण. सो नाऊ इट्स द मेन पार्ट ऑफ दिस पॉडकास्ट की एक जो PM इंटर्नशिप प्रोग्राम आहे त्या साईटबद्दल ना खूप साऱ्या स्टुडंट्सने ऐकले. मी सुद्धा ऐकलं होतं की ते इंटर्नशिप्स ऑफर केल्या जातात. आपल्याला जाऊन ॲप्लाय करायचं असतं. एक गव्हर्नमेंट इनॉल आहे या गोष्टींमध्ये. बट ना कोणताच स्टुडंट्स किंवा मी सुद्धा आजपर्यंत पाहिलं नाही आहे की त्याला PM इंटर्नशिप थ्रू कुठेतरी जॉब लागलाय, इंटर्न लागलाय आणि तो काम करतोय. ते सुद्धा एक MNCमध्ये. सो तू फर्स्ट आहे आणि हेच कारण आहे की हा पॉडकास्ट आपण करतोय की त्या PM इंटर्नशिप प्रोग्रॅमचा, त्या साईटचा एक एक्सपोजर स्टुडंट्सला द्यायचा आहे. बिकॉज स्टुडंट्स ऑन कॅम्पस ॲप्लाय करतात, ऑफ कॅम्पस ॲप्लाय करतात, बट आय डोंट थिंक सो की PM इंटर्नशिप्सबद्दल जास्त माहिती कोणाला. सो कुठून हा एक्सपोजर भेटला, काय होती पूर्ण जर्नी, त्याबद्दल सांग. PM इंटर्नशिप स्कीम हा एक चांगला इनिशिएटिव्ह आहे गव्हर्नमेंटचा. मला ह्याबद्दल माझ्या पप्पां थ्रू कळालं, कारण ते बघत असतात न्यूज वगैरे. सो ते जस्ट मला बोलले की अशी अशी स्कीम आहे, ॲप्लाय करून बघ. मला पण तेव्हा वाटत होतं की भेटेल किंवा नाही भेटेल. बट मी ॲप्लाय केलं, कारण त्यावेळेस माझं प्रिपरेशन वगैरे चालू होतं आणि मला
जॉबची गरजच होती किंवा इंडस्ट्री एक्सपोजर खूप जास्त रिक्वायर म्हणजे गरज होती त्याची. सो पप्पांनी मला सांगितलं. मग मी ॲप्लाय केलं. मी बघितलं की काय आहे ती इंटर्नशिप स्कीम किंवा कशी प्रोसेस आहे, कशी जॉइनिंग प्रोसेस आहे, कुठल्या टाईपच्या कंपनीज असतात तिथं, क्रायटेरिया वगैरे काय आहे त्याचा. सो सर्व काही मी बघितलं आणि मी ॲप्लाय केलं. सुरुवातीला रजिस्ट्रेशन प्रोसेस असते त्यांच्या पोर्टलवरून. PM इंटर्नशिप .mca.gov.in नावाचे पोर्टल आहे. तिथून आपल्याला आधी सर्व काही प्रोफाईल रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्याच्यानंतर तिथं कंपनीजला ॲप्लाय करू शकतो आपण आपल्या फील्ड रिलेटेड. तिथं इंडियातल्या टॉप 500 कंपनीज आहेत त्या स्कीममध्ये, स्कीमचा पार्ट आहेत त्या. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फील्ड्समधल्या सगळ्या कंपन्याज आहेत. आणि त्यामध्ये असा क्रायटेरिया आहे की ॲट द मोस्ट 3 कंपनीजला ॲप्लाय करू शकतो. त्याच्या आधी 5 कंपन्यांचा होता, बट मी जेव्हा ॲप्लाय केलं होतं तेव्हा 3 कंपन्यांचा होता. सो त्यांची प्रोसेस अशी असते की की ते टोटल 1 इयरची इंटर्नशिप असते आणि त्याला पर मंथ स्टायपंड 5,000 असतं आणि वन टाईम ग्रँट पण फीज असते. वन टाईम पण स्टायपंड असतं ₹6,000. सो ते वन टाईम भेटतं आणि पर मंथ 5,000 भेटतात. त्यामध्ये पण असं स्प्लिट केलेलं असतं की 4,500 तुम्हाला गव्हर्नमेंट थ्रू भेटणार आणि ₹500 कंपनीकडून भेटणार. सो ती ड्युरेशन पूर्ण 1 वर्षाची असते. ओके. सो तू त्या पोर्टलवरती जाऊन रजिस्टर केलं. त्यानंतर 3 कंपनीजला ॲप्लाय करायचं होतं. तर त्यामध्ये एक होती टेक महिंद्रा. सो आपण जेव्हा पण ऑफ कॅम्पस एखाद्या जॉबला ॲप्लाय करतो थ्रू लिंक्डइन, इंडीड, Naukri.com, तर जॉब डिस्क्रिप्शन, काय सॅलरी असेल, कोणती कंपनी, काय रोल आहे, सर्व काही दिलेलं असतं. सो या इंटर्नशिप प्रोग्रॅममध्ये काय विषय होता? इंटर्नशिप प्रोग्राममध्ये जेव्हा आपण आपलं प्रोफाईल रजिस्ट्रेशन करतो, त्यामध्ये आपल्याला कंपनीज तिथं शो होतात. आपल्या फील्ड रिलेटेड आपण जी प्रोफाईल भरतो, आपल्या एज्युकेशनच्या बेसिसवर तिथं कंपनी शो केल्या जातात आपल्याला. सो त्यामध्ये कंपनीज होत्या, एक विप्रो होती, टेक महिंद्रा होती, एक्सेंचर होती. सो माझ्या वेळेस तर मला त्या 3 कंपन्यांचा ऑप्शन होता आणि ॲट द मोस्ट आपण 3 कंपन्यांना ॲप्लाय करू शकतो. सो मी तिन्ही कंपन्यांना ॲप्लाय केलं आणि तिथं त्यांचे रोल्स असतात. ज्या रोल्समध्ये त्यांनी पूर्ण डिस्क्रिप्शन त्यांचं मेन्शन केलेलं असतं की तुम्हाला काय काय भेटेल, काय काय शिकायला भेटेल किंवा काय काय एक्स्ट्रा पर्क्स प्रोव्हाइड केले जातात कंपनीकडून किंवा ऑफर लेटर वगैरे त्या रिलेटेड सर्व गोष्टी असतात. सो मी त्या 3 कंपन्यांना ॲप्लाय केलं होतं, ज्यामध्ये माझं विप्रोमध्ये शॉर्टलिस्ट नाही झालं. टेक महिंद्रामध्ये माझं शॉर्टलिस्ट झालं. मग त्यानंतरची पुढची प्रोसेस चालू. ओके. सो ही जी पूर्ण शॉर्टलिस्टिंग नंतरची जी प्रोसेस होती, लाईक कॉलवरती इंटरव्ह्यू झाला, त्यानंतर ऑफर लेटर, कन्फर्मेशन कॉल वगैरे, ही प्रोसेस ना थोडीशी इन डेप्थ एक्सप्लेन कर की लाईक हे फर्स्ट टाईम असेल की कोणतरी कसे सिलेक्शन होते ऑन PM इंटर्नशिप प्रोग्राम ते ऐकेल. हो, सुरुवातीला मला पण वाटलं होतं की इंटरव्ह्यू वगैरे राउंड होतील, खूप टफ असेल. पण तसं पाहायला गेलं तर एवढं काही टफ राउंड वगैरे नव्हते. सिंपल मी ॲप्लाय केल्यानंतर एक दीड महिन्यानंतर मला कॉल आला. आधी अप्रूव्हचा मेसेज आला, त्यानंतर मला कॉल आला आणि त्यानंतर कॉलवरच माझा इंटरव्ह्यू झाला. म्हणजे त्यांनी बेसिक विचारलं की तुला काय करायचं आहे किंवा तुझे स्किल्स काय आहेत, तू कोणते कोणते प्रोजेक्ट्स केले, तुझे लाँग टर्म गोल्स, शॉर्ट टर्म्स गोल्स काय आहेत, असे काही बेसिक क्वेश्चन्स विचारले. त्यानंतर मी व्यवस्थितपणे त्यांचे आन्सर वगैरे दिले. त्यानंतर 2-3 दिवसामध्येच मला ऑफर लेटर भेटलं. सो ही प्रोसेस खूप मला ईझी आणि स्मूथ वाटली, कारण इतक्या लवकर ऑफर लेटर येणं किंवा इतक्या लवकर सर्व काही प्रोसेस होणं म्हणजे हे नॉर्मली होत नाही असं. ते सुद्धा एका MNCमध्ये. ते सुद्धा एका MNCमध्ये, चांगल्या MNCमध्ये. सो ते खूप बेनिफिट झाला त्याचा. मग त्यानंतर लवकरच सर्व प्रोसेस कंप्लीट झाली 1 महिन्याच्या आतच. ऑफर ॲक्सेप्टन्स आणि जॉइनिंग वगैरे 1 महिन्याच्या आतमध्ये झालं. ओके. सो टेक महिंद्रा ह्या PM इंटर्नशिप साईट थ्रू जी तू जॉईन केली, तर त्याचं डोमेन होतं CIS. सो पूर्ण काय ॲक्च्युअल काम असतं या डोमेनमध्ये, आफ्टर ऑनबोर्डिंग काय ट्रेनिंग्स वगैरे चालू आहेत आत्ता? ठीक आहे. जेव्हा CIS म्हणजे बेसिकली क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस. सो आपलं कुठलीही कंपनी असते त्यामध्ये त्यांचं एक इन्फ्रास्ट्रक्चर असतं. त्यांचे सर्व्हर्स, त्यांच्या व्हर्च्युअल मशीन्स वगैरे असतात. सो ह्या डोमेनमध्ये सर्व काही क्लाउडवर मॅनेज केलं जातं. सो ह्यामध्ये सुरुवातीला मला ट्रेनिंग म्हणजे सध्या जॉइन करून 3राच महिना चालू आहे माझा. तर आजपर्यंत मला ह्या गोष्टी शिकायला भेटल्या की
सर्व्हर्स कसे असतात, व्हर्च्युअल मशीन्स कशा असतात, क्लाउड कम्प्युटिंगबद्दल माहिती भेटली. आणि त्यामध्ये कंपनीमध्ये खूप सारे ट्रेनिंग्स प्रोव्हाइड केल्या जातात. त्यामध्ये AWS आहे, GCP, गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म किंवा Azure झालं. ह्या टेक्नॉलॉजीज शिकायचं तिथं ऑप्शन आहे. सो मी सध्या गुगल क्लाउड प्लॅटफॉर्मसाठी रजिस्टर केलं आहे आणि सध्या माझे त्यामध्ये ट्रेनिंग चालू आहे. ओके. सो ना खूप सारे स्टुडंट्स ऑन कॅम्पस अप्लाय करतात, ऑफ कॅम्पस सुद्धा डिफरंट पोर्टल्सवरून अप्लाय करतात. बट आय गेस PM इंटर्नशिपचा हा जो प्रोग्राम आहे ह्याबद्दल जास्त एक्सपोजर नाही आहे स्टुडंट्समध्ये. सो तू आत्ता जॉईनिंग केल्यानंतर खूप सारे स्टुडंट्स पाहिले असतील जे की या स्कीम थ्रू टेक महिंद्रा जॉईन करून झालेत. सो तुला काय वाटते की लाईक काय एक्सपोजर नाही आहे? सर्वजण लिंक्डइन, इंडिड, नोकरी.com इथेच जॉब सर्च करतायत, की हा वे किंवा इथे सुद्धा एक पोर्टल आहे, इथून सुद्धा जॉईनिंग वगैरे येतात, इथून सुद्धा ऑपॉर्च्युनिटीज आहेत, हे माहिती नाही आहे. ह्याची काय कारण आहेत? ह्याची कारणं असू शकतात की जे LinkedIn किंवा नोकरीसारखे प्लॅटफॉर्म आहेत त्यांना खूप जास्त मार्केट केलं जाते. म्हणजे की सगळीकडे तेच आहे, नोकरी.com, LinkedIn. सो आणि एक गोष्ट अशी आहे की ही स्कीम गव्हर्नमेंट थ्रू असल्यामुळं त्यांना शुअरिटी नसते की नक्कीच भेटेल का, की आपला चान्स लागेल का, किंवा गव्हर्नमेंट स्कीम म्हणल्यानंतर खूप जण अप्लाय करणार, त्या थ्रू सिलेक्शन आपलं होईल का, हे प्रश्न पडलेले असतात. त्यामुळं काही जणांना माहीत असून सुद्धा ते करत नाही. सो ती ॲक्च्युअलमध्ये प्रोसेस खूप सिम्पल आहे आणि खूप इझी आहे. सर्वांनी केलं पाहिजे. सो ॲक्च्युअली हेच रिझन आहे की हा पॉडकास्ट करण्यामागे, की ह्याच इंटर्नशिप प्रोग्रामचा एक्सपोजर द्यायचा आहे. अँड टॉकिंग अबाउट, जर तुला कोणत्याही फ्रेशरला और स्टुडंट्सला एक ॲडवाईस द्यायची आहे की PM इंटर्नशिप प्रोग्राम थ्रू तुम्ही ऑपॉर्च्युनिटीज ग्रॅब करू शकता, तर काय ॲडवाईस राहील तुझी? माझी एक ॲडवाईस राहील की जर तुम्ही ट्राय करताय, तुम्ही कॉलेजच्या फायनल इयरमध्ये किंवा थर्ड इयरमध्ये आहे, तर तुम्ही कॅम्पससाठी पण प्रिपरेशन करताय. बट त्याआधी तुम्हाला इंटर्नशिपचा एक्सपोजर पाहिजे असेल, तर PM इंटर्नशिप स्कीम ही बेस्ट आहे. कारण यामध्ये 1 इयरचं ड्युरेशन असल्यामुळं थर्ड इयर स्टुडंटसाठी जास्त बेटर आहे. कारण इथे तुम्हाला खूप जास्त गोष्टी शिकायला भेटणार आहेत. आणि तुम्हाला रिअल टाईम एक्सपोजर भेटणार आहे. ॲक्च्युअलमध्ये इंडस्ट्रीमध्ये काय काम चालतं किंवा प्रोसेस कशी असते, प्रोजेक्ट कुठल्या टाईपचे असतात, आपला रोल काय असतो, आपण काय करायला पाहिजे, किंवा अशा सर्व काही गोष्टी शिकायला भेटतात इंडस्ट्रीमध्ये ॲक्च्युअलमध्ये जाण्याच्या आधी. जर तुम्ही प्रिपरेशन वगैरे करत असाल आणि तुम्हाला त्यावेळेसच पूर्ण एक्सपिरियन्स असेल, तर तुम्हाला इन फ्युचर इंटर्नशिप नंतर पण खूप जास्त फायदा होतो. ओके. सो ना बियॉन्ड दी कोड पॉडकास्ट चालू करण्यामागचं एक वन ऑफ द रिझन्स हे होतं की सोल्युशन्स प्रोव्हाइड करायचे स्टुडंट्स फ्रेशर्सला, की लाईक एक गोष्टींकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह बदला किंवा जॉब सर्चिंगसाठी हेल्प होईल, काही गोष्टी ॲड ऑन करता येतील तुमच्या स्किल्समध्ये ऑर अँड ऑल दॅट. तर आय गेस आज ही एक गोष्ट ॲड झाली आहे की कोणी जर ऑफ कॅम्पस ॲप्लाय करत असेल जॉबसाठी, तर तो खूप सारे पोर्टल्स यूज करत असेल. बट PM इंटर्नशिप प्रोग्रामबद्दल जर कोणाला माहिती नसेल ना, तर नक्कीच त्यांच्या त्या ॲप्लाय करण्याच्या प्रोसेसमध्ये एक पोर्टल ॲड होईल. आणि हा एक बेनिफिट आहे की कोणीतरी त्या प्रोसेसमधून गेलंय, त्याच्याकडून स्वतः ऐकायला भेटतंय. सो टॉकिंग अबाउट टेक महिंद्रा, सो एक टेक महिंद्रावरती पॉडकास्ट केलेला आहे की जिथे सॉफ्टवेअर डेव्हलपर या पोझिशनसाठी हायरिंग झाली, असोसिएट सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणतात. तर तुझा एक एंट्री पॉईंट दुसऱ्या पोर्टल थ्रू झाला, जे की PM इंटर्नशिप प्रोग्राम. सो कोणाच्याही मनात ना एक क्वेश्चन येईल की काय डिफरन्शिएट असतो का, की हा त्या वेने आलाय, हा PM इंटर्नशिप प्रोग्राम थ्रू आलाय, कोणी ऑन कॅम्पस आले, कोणी ऑफ कॅम्पस आले, तर काय डिफरन्स असतो का ऑन कंपनी प्रिमायसिस, की तुमचं डिपार्टमेंट नक्कीच वेगळं आहे, बट जॉईनिंग्स जे काही पूर्ण प्रोसेस आहे त्यात काही डिफरन्सेस असतात का? मला तरी जॉइनिंग प्रोसेसमध्ये काही प्रॉब्लेम आला नाही. सर्व काही स्मूथ झालं व्यवस्थित. सुरुवातीला जॉइन केल्यानंतर किंवा लॅपटॉप कलेक्शन्स वगैरे त्यासाठीची सुरुवातीला प्रोसेस असते, किंवा ID कार्डसाठी वगैरे. ते सर्व स्मूथ झालं. मला तसा काही प्रॉब्लेम आलेला नाही. सर्व काही आजपर्यंत व्यवस्थित सगळं स्मूथ झालं आहे. आणि टीममेट्स जे मॅनेजर्स वगैरे ते पण चांगलं कम्युनिकेशन होतं आमचं. अजूनही चांगलं कम्युनिकेशन आहे. सो असं काही प्रॉब्लेम झाला नाही किंवा असं काही वेगळं वाटलं नाही,
की PM इंटर्नशिप स्कीम थ्रू आलोय त्यामुळे काही वेगळं वेगळं असं ट्रीट केलं जातं ट्रीट वगैरे केलं असं जातं काय? असं काहीच नाही. सर्व काही एकदम व्यवस्थित. ओके. सो 3 महिने झालेत इंटर्नशिप करताना. सो एक चांगला अनुभव तुझा होतोय आणि चालू आहे. सो इथून पुढे काय फ्युचर विजन आहे, की लाईक 1 इयर इंटर्नशिप आहे, परफॉर्मन्स बेस्ड फुल टाईम एम्प्लॉयमेंट ऑफर केली जाणार आहे. सो काय तुझं करिअर ॲम्बिशन्स आहेत किंवा आत्ताच्या घडीला काय आहे टेक महिंद्रासोबत करिअर ॲम्बिशन? सध्या जोपर्यंत इंटर्नशिप चालू आहे तोपर्यंत माझा फोकस ह्याच गोष्टीवर आहे की मला जास्तीत जास्त किती शिकता येईल. सध्या माझं वर्क क्लाउडमध्ये असल्यामुळं मी सध्या गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म शिकत आहे. सो मला असं होप आहे की मी चांगला परफॉर्म करेल आणि फुल टाईम ऑफर पण भेटेल मला, असं मला वाटतं. आणि जर नाही जरी भेटलं तरी माझ्याकडे ते स्किल्स असतील, रिअल टाईम इंडस्ट्री एक्सपोजर असेल, त्यामुळे मला इंटर्नशिप नंतर सुद्धा दुसरीकडे कुठेही अप्लाय करताना प्रॉब्लेम येणार नाही किंवा माझ्या रेझ्युमेवरती हे सर्व मेन्शन असेल, त्यामुळे माझं सर्व स्मूथ होईल पुढची प्रोसेस. फुल टाईम ऑफर नक्कीच भेटेल. नक्कीच होईल. सो टॉकिंग अबाउट ना, ही जी पूर्ण टेक महिंद्राची जर्नी राहिली, ही एकदम प्रोसेस स्मूथ होती तुझ्यासाठी. सो ही प्लेसमेंट होण्यासाठी वेळ लागला. खूप सारं प्रिपरेशन केलं, खूप सारे फेल्युअर्स पाहिले. ही एक पूर्ण कॉलेजपासूनची तुझी पूर्ण जर्नी आहे प्लेसमेंट होण्यापर्यंतची. तर एक रिअल टाईम ॲडवाईसवरती बोलू, की तू ज्या सिच्युएशनमधून गेला आहे, एक असं कॉलेज जिथे मॅनेजमेंट थ्रू ॲडमिशन घ्यावी लागली, कॉलेज अटेंड न करता सुद्धा डिग्री पासआउट झाला, एक्झाम्सचा फक्त अभ्यास करणं, सबमिशन्स वगैरे या गोष्टी करून, इंटर्नशिपचा एक्सपोजर घेतला, फ्रीलान्सिंगसुद्धा केलीस. ह्या सर्व गोष्टींमुळे एक क्लायंट कसं हँडल करणं, ॲक्च्युली बिझनेस वर्कफ्लो कसा असतो, काम कसं केलं जातं, ती गोष्ट कळली. खूप सारे ड्राईव्हज दिलेस, लास्ट राऊंडला जाऊन रिजेक्शन पाहिलं, नंतर PM इंटर्नशिप प्रोग्राम, ही पूर्ण जर्नी झाली. तर असे खूप सारे स्टुडंट्स असतात की जे ह्या सेम फेजेसमधून चाललेत, की लाईक कॉलेज आहे पण जर जाण्याची गरज नाही आहे, टाईम वेस्ट होतोय, बट कळत नाही काय करायचं, इंटर्नसाठी सुद्धा ट्राय करतात आहे. तर ही जी पूर्ण जर्नी आहे ना, बेस्ड ऑन दॅट तुझी रिअल टाईम ॲडवाईस काय आहे, लाईक तू ह्या सर्व सिच्युएशनमधून गेला आहेस. माझी ॲडवाईस अशी असेल की जर तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रॉपर सर्व काही भेटत असेल किंवा टीचिंग क्वालिटी चांगली असेल किंवा तुम्हाला प्रॉपर सगळं शिकवलं जात असेल, तर ते बेटर राहील की तुम्ही कॉलेज अटेंड करा. जर तुमची सिच्युएशन जर माझ्यासारखी असेल किंवा ज्यामध्ये जास्त काही शिकवलं जात नाही किंवा प्लेसमेंट वगैरे नसतात, तर त्यांनी असं ट्राय केलं पाहिजे की लवकरात लवकर कसं आपल्याला इंडस्ट्री एक्सपोजर घेता येईल. आपण ट्राय केलं पाहिजे अशा स्कीम थ्रू किंवा दुसरीकडे अप्लाय करू शकता. त्यामुळे काय होतं की कॉलेज संपायच्या आतच तुम्हाला इंडस्ट्री एक्सपोजर येऊन जातो. जर ऑफ कॅम्पस असेल तर हा एक्सपिरियन्स तुम्हाला खूप जास्त कामाला येणार. कारण ऑन कॅम्पसवाल्यांना कसं ऑपॉर्च्युनिटी असतात ऑलरेडी, सो त्यांना होऊन जातं त्यांचं. थोडे एफर्ट्स पण घ्यावेच लागतात, बट त्यांना ॲज कम्पेअर टू ऑफ कॅम्पसवाल्यांना त्यांना इझी जातं. सो ऑफ कॅम्पसवाल्यांचा विचार केला तर जेवढ्या लवकर इंडस्ट्री एक्सपोजर घेता येईल तेवढंच बेटर आहे अशा स्कीम थ्रू किंवा पोर्टल्स थ्रू. हीच ॲडवाईस राहील की लवकरात लवकर तुम्ही एक्सपिरियन्स घ्यायचं ट्राय करा. तुम्ही असं वेट करू नका, डिपेंड राहू नका की कोणती अपॉर्च्युनिटी माझ्यापर्यंत येईल. आपण स्वतः ट्राय केलं पाहिजे, स्वतः रिअल टाईम एक्सपोजर घ्यायचं ट्राय केलं पाहिजे, स्वतःहून एफर्ट्स घेतले पाहिजे, तरच होईल पुढे. ओके. सो एक गोष्ट ना सर्वांनी नोटीस केली असेल, की लाईक जेव्हा पण कोणी एका स्ट्रगल फेजमध्ये असतो ना, त्याला तो स्ट्रगल डिस्कस करूच नाही वाटत. त्याच्या जर्नीमध्ये जे अडथळे येतात ना, ते त्या टायमिंगला डिस्कस नाही करायचे. बट ॲट सर्टेन पॉईंट जेव्हा एक सक्सेस भेटतं, एका सर्टेन लेवलला माणूस जातो, हेच जे स्ट्रगल केलेले असतात ना, ते ग्लोरीफाय करून सांगितले जातात, की त्या टायमिंगला असे होते, तसे होते, हा स्ट्रगल केला आहे. बट ना, बियॉन्ड डिकोड पॉडकास्टवरती आपण डायरेक्टली जे स्ट्रगल फेजमध्ये आहेत किंवा त्या जर्नीमध्ये आत्ता आहेत, त्यांच्याकडून रिअल टाईम ऐकतोय. सो आय गेस ना, हे खूप इम्पॅक्टफुल आहे. जर कोणी ॲक्च्युअल कोणाला ऐकायचं आहे की काय एक्सपिरियन्सेस असतात, काय करायला पाहिजे असं सिच्युएशनमध्ये, बिकॉज जो पण गेस्ट येतो तो त्या जर्नीमध्ये. सो तू सुद्धा त्या जर्नीमध्ये की एका सर्टेन लेवलला जायचं आहे, स्ट्रगल्स आहेत. आत्तासुद्धा ही इंटर्नशिप करताना खूप सारे ऑब्स्टॅकल्स आहेत, खूप सारा
स्टडी स्वतःहून करावा लागतोय. सो हा एक पॉईंट आहे की पॉडकास्टिंग का चांगली किंवा काय हेल्प होते. सो वी आर ऑन दी लास्ट पार्ट ऑफ दिस पॉडकास्ट. सो ना तू ऑफ कॅम्पसबद्दल बोललास की खूप सारे पोर्टल्स यूज केले कंपनीजला अप्लाय करायला. सो तो एक काय अनुभव होता, कोणत्या प्लॅटफॉर्म्स यूज केले, काय काय कंपनीजला अप्लाय केलं? मी सगळीकडेच अप्लाय केलं, म्हणजे नोकरी.com वर केलं. बट मला तर ह्या प्लॅटफॉर्म्समध्ये सगळ्यात बेस्ट इंडीड वाटतं. कारण इंडीडवरती ॲक्च्युली तुम्हाला रिस्पॉन्स येतो. माझं 2-3 कंपन्यांना मी अप्लाय केलं होतं, तिथून मला रिस्पॉन्ससुद्धा आला होता लगेच. पण नोकरी.com वरून मला असं, मी खूप कंपन्यांना अप्लाय केलं, पण तिथून काहीच रिप्लाय आलेला नाही. आणि मी लिंक्डइनवर सुद्धा ट्राय केलं, अप्रोच केलं, मेसेज केले. बट लिंक्डइनवर पण आय थिंक मला वाटतं लिंक्डइन हे स्पेशली एक्सपिरियन्सवाल्यांसाठीच असतं, कारण फ्रेशरसाठी जास्त काही ऑपॉर्च्युनिटी नसतात लिंक्डइनमध्ये. सो मी मेनली ट्राय केलं की मला कुठून रेफरन्स वगैरे भेटतील का. रेफरल थ्रू पण मी गेलो त्या ठिकाणी आणि काही इंडिडचा पण यूज केला. ओके. सो ना एक लास्ट कन्व्हर्सेशन आहे की थोडं ना पॉडकास्टिंगमध्ये थिंकिंग अँड जे पण कन्व्हर्सेशन होत आहे ते आता डीप जायला लागले, थोडासा चेंजेस व्हायला लागला आहे पॉडकास्टमध्ये. सो एक ना फ्रेंड आहे, त्याची जॉईनिंग 1 year लेट आली होती TCSमध्ये. सो त्याच्याशी कन्व्हर्सेशन झालं माझं की लाईक अख्खं 1 year घरी बसून जे पण डिप्रेशन येतं, जी पण फिलिंग असते की आपली जॉईनिंग होत नाही, होईल की नाही ह्याची गॅरंटी नाही आहे, एक होपवरती असतो, ट्राय आउट करत असतो दुसऱ्या कंपनीसाठी, बट होत नाही. तर तो एक पूर्ण पिरियड आणि जॉईनिंग आल्यानंतर ठीक आहे, ती चांगली असो वाईट असो, लोकेशन कसं पण असो, बट एक सडन चेंज होतो लाईफमध्ये. खूप साऱ्या गोष्टी नवीन व्हायला सुरुवात होते, एक एक्साइटमेंट परत जिवंत होते. सो तशीच काहीतरी गोष्ट तुझ्यासोबत पण झाली की खूप साऱ्या कंपनीजला अप्लाय केलं, रिजेक्शन्स आले. त्यानंतर थोडंसं डिप्रेशन फेजसुद्धा आला, खूप वेळ घरी घालवला. त्यानंतर ह्या PM इंटर्नशिप प्रोग्राम थ्रू टेक महिंद्रा लागली. सो ना जॉईनिंग झाल्यानंतर एक सडन चेंज होतो की ठीक आहे, त्या फेजपेक्षा हा फेज चांगला आहे, काहीतरी ॲक्च्युअल आपण करतोय. सो ना ह्या फिलिंगबद्दल काय वाटते की लाईक खूप सारे लोक ना त्या डिप्रेशन फेज वगैरेमध्ये असतात की काही होत नाही आहे किंवा काहीतरी भेटतंय बट ते बेटर नाही आहे. सो तो जो चेंज असतो ना तो गरजेचा आहे आय गेस, की काही गोष्टींपासून मूव्ह ऑन होणं किंवा लाईफमध्ये प्रोग्रेस करण्यासाठी. सो तुझा काय अनुभव होता? नक्कीच. मला काय वाटतं की जेव्हा असे डिप्रेशन फेज वगैरे येतात, जेव्हा फेल्युअर्स येतात, पण आपण स्टॉप नाही झालं पाहिजे की फेल्युअर्स आले किंवा आपण काय करायचं बंदच केलं. आपण ट्राय करत राहिलं पाहिजे. डिप्रेशन जास्त काळ ठेवून नाही राहू शकत, कारण ते आपलं फ्युचर अपॉर्च्युनिटीज मिस होतात त्यामुळे. त्यामुळे आता सपोज जर आपल्याला एखादं रिजेक्शन आलं, तर आपल्याला असं वाटतं की भीती वाटते की नेक्स्ट टाईम इंटरव्ह्यूला गेलो तर काय होईल? मग आपण खचून जातो त्या गोष्टीमुळं. सो त्यातून बाहेर येण्याला इम्पॉर्टंट आहे. त्यातून मूव्ह ऑन होणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तरच आपल्याला पुढचा पाथ जो आहे तो क्लिअर होतो. सो माझं पण तसंच झालं होतं की मला पण खूप फेल्युअरचं टेन्शन आलं होतं की कसं होईल, पुढं काय होईल? बट ह्या स्कीम थ्रू अप्लाय केला. सो एक होप भेटली की आता इंटर्नशिप असणार आहे, खूप शिकायला भेटेल. ॲक्च्युअल मी इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. सो फ्युचरमध्ये मला जास्त प्रॉब्लेम होणार नाही आहे. सो तसंच मी झालो मूव्ह ऑन आणि अप्लाय केलं आणि आत्ता सध्या जे खूप चांगलं चालू आहे सगळं. ओके. सो ऑन दी लास्ट नोट, तुझा फर्स्ट पॉडकास्ट आहे, सो काय एक्सपिरियन्स होता तुझा या पॉडकास्टचा? पॉडकास्टचं म्हणजे फर्स्ट टाईमच मी असं कॅमेरासमोर बसून वगैरे बोलतोय. स्टार्टिंगला नर्वस वगैरे फील झालं. ते होतंच जनरली, बट जसं कन्व्हर्सेशन पुढं जातं तसं आपण सेट होतो व्यवस्थित. सो चांगलं वाटतं की, आणि असं पण वाटतं की ह्या पॉडकास्ट थ्रू जे लोकं हे पॉडकास्ट वगैरे बघणार आहेत, त्यांना नक्कीच याचा फायदा होईल माझ्या जर्नीबद्दल, किंवा काही लोकं जे सेम फेजमध्ये असतील त्यांना नक्कीच फायदा होईल. त्याबद्दल एक चांगलं फील पण होते. मस्त Okay. वाटतंय ओव्हरऑल. So thank you so much for coming on the show, Omkar. थँक्यू स्वप्नील.